नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:13 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:53 ते 5:33 आणि यमगंड काळ सकाळी 9:13 ते 10:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 7:55 नंतर हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी आणि गुरु बरोबर केंद्रयोग करेल. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरु आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस वैवाहिक जीवन, भागीदारी आणि घरगुती निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सकाळनंतर ग्रहस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसेल आणि अनेक गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडू लागतील. सकाळी 7:55 नंतर चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल. चतुर्थ स्थानातील रवी आणि गुरु केंद्र योग निर्माण करत असून द्वितीय स्थानातील हर्षल बरोबर गुरुचा लाभ योग तयार होत आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन, भागीदारी आणि कौटुंबिक विषयांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. जीवनसाथी बरोबरचे नातेसंबंध अधिक मधुर होतील. घरगुती कामं, घराशी संबंधित निर्णय आणि मालमत्तेच्या संदर्भातील विषय मार्गी लागू शकतात. तुमचा मूड आणि आत्मविश्वासही चांगला राहील. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत तुमचे मत स्वीकारलं जाऊ शकतं. आजचा संदेश. आज योग्य संवाद आणि सामंजस्य तुम्हाला प्रत्येक नात्यात यश मिळवून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस काही प्रमाणात संमिश्र असला तरी भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. आरोग्याकडे लक्ष देत योग्य नियोजन केल्यास दिवसाचा उत्तम फायदा घेता येईल. सकाळी 7:55 नंतर चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करेल. तृतीय स्थानातील रवी आणि गुरुबरोबर केंद्र योग तर तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर लाभ योग तयार होत आहे. आज मानसिक ताण थोडासा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःवर अनावश्यक दबाव देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या, मात्र काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. भविष्याच्या दृष्टीने उपयोगी पडतील अशा नवीन कल्पना सुचते. कागदपत्रे, व्यवहार, अर्ज, करार आणि अधिकृत कामासाठी दिवस चांगला राहील. आजचा संदेश. आज सुचलेली योग्य कल्पना तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, उत्साह आणि सर्जनशीलतेचा आहे. तुमची ऊर्जा वाढलेली असेल आणि अनेक गोष्टी तुमच्या अपेक्षेनुसार घडताना दिसतील. सकाळी 7:55 नंतर चंद्र तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करेल. द्वितीय स्थानातील रवी आणि गुरुबरोबर केंद्रयोग निर्माण होत असून गुरुचे अनुकूल लाभ योग तुमच्या प्रगतीला बळ देतील.
आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि ऊर्जा उत्तम राहील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्ती आणि शेअर मार्केटमधील दीर्घकालीन विचार करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. आवश्यक आणि अनावश्यक खर्च यामधील फरक ओळखून निर्णय घ्या. आजचा संदेश. आज आत्मविश्वास आणि योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या आणखीन जवळ घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस मानसिक स्थैर्य, कौटुंबिक सुख आणि नवीन कल्पनांचा आहे. सकाळनंतर ग्रहस्थिती तुमच्या मनाला अधिक शांत करेल आणि घराशी संबंधित महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. सकाळी 7:55 चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. तुमच्याच राशीतील रवी आणि गुरुबरोबर केंद्रयोग होत असून लाभस्थानातील हर्षलबरोबर गुरुचा लाभ योग निर्माण होत आहे. आज तुमचा मूड, भावना आणि विचार अधिक स्थिर राहतील. एखादी चमकदार कल्पना सुचू शकते जी भविष्यात मोठा फायदा करून देईल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. घर, वास्तू, मालमत्ता किंवा गृह सजावटीशी संबंधित महत्त्वाची कामं सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. अनपेक्षित आर्थिक किंवा कौटुंबिक लाभ मिळण्याची ही शक्यता आहे. आजचा संदेश. आज मनाची शांतता आणि योग्य विचार तुम्हाला मोठं यश मिळवून देतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस धावपळीचा असला तरी कामं पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात भरपूर असेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास दिवसाचा मोठा फायदा करून घेता येईल. सकाळी 7:55 चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. व्ययस्थानातील रवी आणि गुरुबरोबर केंद्रयोग निर्माण होत असून कार्यक्षेत्राशी संबंधित ग्रहयोगही तुमच्या बाजूने काम करत आहे. आज प्रवास भेटीगाठी किंवा धावपळ वाढू शकते. वेळेत काम पूर्ण न झाल्यास थोडी चिडचिड होईल. मात्र कार्यक्षेत्राशी संबंधित महत्त्वाची कामं मार्गी लागतील. वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. संयम राखला तर दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल. आजचा संदेश. आज वेळेचे योग्य व्यवस्थापन तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस आर्थिक प्रगती, भाग्याची साथ आणि योग्य निर्णयांचा आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक लाभ देऊ शकतात. सकाळी 7:55 चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. लाभस्थानातील रवी आणि गुरुबरोबर केंद्रयोग निर्माण होत असून भाग्यस्थानातील हर्षलबरोबर गुरुचा लाभ योग तयार होत आहे. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाची आर्थिक प्रकरणं सहजपणे मार्गी लागू शकतात. भाग्याची साथ उत्तम लाभेल. गुंतवणुकीबाबत तुमचे अंदाज चांगले असतील. मात्र मोठी गुंतवणूक करताना पूर्ण पडताळणी करूनच पुढे जा. भागीदारीच्या व्यवसायातही चांगले परिणाम मिळू शकतात. आत्मविश्वासाने पुढे जा. आजचा संदेश. आज योग्य आर्थिक निर्णय तुमच्या भविष्यातील समृद्धीचा पाया ठरतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. सकाळनंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. सकाळी 7:55 चंद्र तुमच्याच राशीत प्रवेश करेल. दशम स्थानातील रवी आणि गुरुबरोबर केंद्रयोग निर्माण होत असून अष्टम स्थानातील हर्षलबरोबर गुरुचा लाभ योग तयार होत आहे. आज तुमचा मूड आणि आत्मविश्वास उत्तम राहील. कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक होऊ शकतं. नवीन संधी समोर येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी महत्त्वाच्या चर्चा घडू शकतात. मात्र सहकारी किंवा कार्यस्थळावरील काही व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने बोलताना संयम राखा. आजचा संदेश.
आज तुमचे कौशल्यच तुमची खरी ओळख निर्माण करेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस मानसिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक राहू शकतो. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि कोणताही मोठा निर्णय टाळणं हिताचा ठरेल. सकाळी 7:55 चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. भाग्यस्थानातील रवी आणि गुरुबरोबर केंद्र योग तयार होत असून षष्ठ स्थानातील हर्षलबरोबर गुरुचा लाभ योग निर्माण होत आहे. आज मनावर ताण आणि दबाव जाणवू शकतो. भावनेच्या भरात भविष्याशी संबंधित निर्णय घेऊ नका. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय पुढे ढकललेलेच योग्य ठरतील. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान, प्रार्थना किंवा थोडी विश्रांती मनाला स्थिरता देईल. आजचा संदेश. आज संयम राखला तर उद्याचे निर्णय अधिक योग्य ठरतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस लाभ, मित्रपरिवार आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. सकाळनंतर अनेक सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळतील. सकाळी 7:55 चंद्र तुमच्या लाभस्थानात प्रवेश करेल. अष्टम स्थानातील रवी आणि गुरुबरोबर केंद्रयोग तयार होत असून षष्ठ स्थानातील हर्षलबरोबर गुरुचा लाभ योग निर्माण होत आहे. आज काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. रखडलेली कामेही पुढे सरकतील. मात्र गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका. प्रत्येक निर्णयाचा नीट विचार करूनच पुढे जा. आजचा संदेश. आज योग्य संधी ओळखून कृती केली तर भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस करिअर, प्रतिष्ठा आणि भाग्याची साथ देणारा ठरेल. सकाळनंतर तुमची कार्यक्षमता अधिक वाढेल आणि तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. सकाळी 7:55 चंद्र तुमच्या दशम स्थानात प्रवेश करेल. सप्तम स्थानातील रवी आणि गुरु बरोबर केंद्र योग होत असून सप्तम स्थानातील गुरु आणि पंचम स्थानातील हर्षल यांचा लाभ योग तुमच्या प्रगतीला बळ देईल. आज कामाचा उरक जबरदस्त राहील. आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुमच्या कर्तृत्वामुळे नवीन संधी मिळू शकतात. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी ही दिवस अत्यंत शुभ राहील. काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश. आज तुमचं कर्तृत्वच तुम्हाला यश आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीकरता आजचा दिवस भाग्याची साथ आणि सकारात्मक घडामोडी घेऊन येणार आहे. सकाळनंतर तुमच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल आणि कामे वेगाने मार्गी लागतील. सकाळी 7:55 चंद्र तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. षष्ठ स्थानातील रवी आणि गुरु बरोबर केंद्र योग तयार होत असून चतुर्थ स्थानातील हर्षल आणि षष्ठ स्थानातील गुरु यांचा लाभ योग निर्माण होत आहे. कार्यक्षेत्रातील काही महत्त्वाच्या घटना तुमच्या अपेक्षेनुसार घडू शकतात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठीही वेळ अनुकूल आहे. आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तम राहील. दिवसभर तुमचा मूड सकारात्मक राहिल्यामुळे कठीण कामे सुद्धा सहज पूर्ण होतील. आजचा संदेश. आज भाग्य आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही यशाच्या दिशेने मोठं पाऊल टाकाल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस थोडा संयमाने घालवण्याची आवश्यकता आहे. सकाळनंतर आरोग्य आणि मानसिक स्थितीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं राहील. सकाळी 7:55 चंद्र तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करेल. पंचम स्थानातील रवी आणि गुरुबरोबर केंद्रयोग होत असून तृतीय स्थानातील हर्षल आणि पंचम स्थानातील रवी यांचा लाभ योग निर्माण होत आहे. आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही गोष्टी मनासारख्या न घडल्यामुळे थोडी निराशा किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
त्यामुळे नवीन कामाची सुरुवात टाळा. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल, तर येत्या 2 ते 3 दिवसात काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. संयम ठेवा, कारण आजचा दिवस मोठे निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्याचा जास्त आहे. आजचा संदेश: आज संयम राखला तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी अधिक लाभदायक होईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 जुलै 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.